हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण दोन मॉडेल्स बघितले होते डिटेलमध्ये. थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेलबद्दल आपण डिस्कस केलं होतं आणि रुदरफोर्ड्स मॉडेलबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तर चला, या लेक्चरमध्ये आपण पुढे जाऊयात, नेक्स्ट पॉईंटवरती जाऊयात. या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट आहे आपला आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा. कोणता पॉइंट आहे नेक्स्ट पॉइंट आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय असतं? स्पेक्ट्रा म्हणजे काय? एक दोन टाईपचे स्पेक्ट्रम असतात बघा. त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये जाण्यात अर्थ नाहीये, येत नाही इतक्या डिटेलमध्ये सीईटी बोर्ड्समध्ये पण. ठीक आहे, स्पेक्ट्रा म्हणजे काय? स्पेक्ट्रम म्हणजे दोन टाईपचे स्पेक्ट्रम असतात. एक असतं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि दुसरं असतं इमिशन स्पेक्ट्रम. कोणते? एक असतं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि दुसरं असतं इमिशन स्पेक्ट्रम. आता ॲब्झॉर्प्शन आणि इमिशन स्पेक्ट्रमचा अर्थ काय? इथं हायड्रोजन स्पेक्ट्रम दिलाय सर, तुम्ही ते सांगितलंच नाही. अरे ते हायड्रोजन गॅस, ठीक आहे, हायड्रोजन गॅस सोबत होत असतंय. तर आता ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि इमिशन स्पेक्ट्रममध्ये मेजर डिफरन्स काय? हे जे दिसतंय ना तुम्हाला बघा, आता मी ते रीड करतो. जेव्हा रेडिएशन पास होतं ना प्रिझममधनं, एक कोणतंही रेडिएशन जेव्हा प्रिझममधनं पास होतं, तुम्हाला रेनबो दिसतो बघा. रेनबो दिसतो म्हणजे पूर्ण 7 कलर्स दिसतात. तर त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस स्पेक्ट्रम. काय म्हणतो त्याला आपण? कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणतो त्याला. ठीक आहे. नेक्स्ट, हाउएवर इन केस इज डिफरंट व्हेन वी हीट हायड्रोजन गॅस इनसाइड अ ग्लास ट्यूब टू हाय टेम्परेचर. जर रेडिएशन पास केलं हायड्रोजन गॅसचं प्रिझम थ्रू तर कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतं. पण ही गोष्ट चेंज होऊन जाते. कधी चेंज होऊन जाते? जेव्हा आपण हायड्रोजन गॅसला ग्लास ट्यूबमध्ये हाय टेम्परेचरवर हीट करतो तर जे इमिटेड रेडिएशन असतं तर त्यात काही सिलेक्टेड वेवलेंथ असतात आणि त्याला आपण लाईन स्पेक्ट्रम म्हणतो. म्हणजे हे असं काहीशाच आपल्याला ही वेवलेंथ दिसतात. कोणत्या दिसतात? 410, 434, 436, 656 या नॅनोमीटर वेवलेंथच्या. म्हणजे जर हायड्रोजन गॅसला जर हीट केलं आणि हीट करून जर पास केलं, ठीक आहे, तर आपल्याला काहीसेच कलर दिसतात. नॉर्मली पास केलं तर सगळे कलर दिसतात आणि जर हीट करून पास केलं तर त्यात आपल्याला हे 4च कलर्स दिसतात आणि या 4च वेवलेंथ दिसतात. व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या का? तर नाही, बिलकुल नाही, कधी क्वेश्चन आलाही नाहीये. ठीक आहे, याला आपण म्हणतो ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आणि ह्या ज्या लाईन्स दिसतात ना आपल्याला, तर ह्या इमिट झाल्यात. ह्या लाईन्स काय झाल्यात? इमिट झाल्यात. तर याला आपण काय म्हणतो? इमिशन लाईन्स. काय म्हणतो आपण याला? इमिशन लाईन्स म्हणतो. क्लिअर? सिंपलची गोष्ट आहे एकदम. नेक्स्ट, आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल एक असतं. बोर्स ॲटॉमिक मॉडेलवरती जाण्याआधी एक स्पेक्ट्रल सिरीज नावाचा टॉपिक असतो. स्पेक्ट्रल सिरीज नावाचा एक टॉपिक असतो. आता स्पेक्ट्रल सिरीज म्हणजे काय? स्पेक्ट्रल सिरीज म्हणजे तुम्हाला सांगतो, थोडंसं लक्ष द्या चांगलं. आता स्पेक्ट्रल सिरीज म्हणजे काही सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्टच्या नावानिशी या सिरीजला ओळखल्या जातं. ठीक आहे, मी सायंटिस्टच्या नावं लिहून टाकतो आधी इथं. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज. नेक्स्ट असते पी फंड सिरीज आणि लास्ट असते हमफेरी सिरीज. ठीक आहे, आता हे सिरीज दाखवतात काय बघा. जेव्हाही हे तुम्ही आता थोडंसं बेसिक केमिस्ट्रीमध्ये शिकलेले असणार. इलेक्ट्रॉन्स जे असतात तर ते इलेक्ट्रॉन्स कधी खालच्या ऑर्बिट्समधनं वरच्या ऑर्बिटमध्ये जातात, काही वरच्या ऑर्बिटमधनं खालच्या ऑर्बिटमध्ये येतात. जे ऑर्बिट्स असतात ना इलेक्ट्रॉन्सच्या, त्या ऑर्बिट्स अशा प्रकारच्या असतात बघा. अशा प्रकारच्या ऑर्बिट्स असतात इलेक्ट्रॉनच्या. आता या ऑर्बिट्समध्ये नावं काय द्यायची त्यांना? यांना नावं काय द्यायची? मी सांगतो तुम्हाला नावं काय द्यायची त्यांची.
चला, यांची नावं लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट असतं बरं का. क्वेश्चनच्या पर्स्पेक्टिव्हने, क्वेश्चनच्या व्ह्यूने हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली जी असते त्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणतो. काय म्हणतो याला आपण? ग्राउंड स्टेट. नेक्स्ट असते बेटा फर्स्ट एक्साइटेड स्टेट. नेक्स्ट काय असते? फर्स्ट एक्साइटेड स्टेट. नेक्स्ट असते सेकंड एक्साइटेड स्टेट. मग असते थर्ड एक्साइटेड स्टेट. नेक्स्ट असते फोर्थ एक्साइटेड स्टेट. असं चालत जातं बरं का, इथंच थांबत नाही, अशी गोष्ट चालत जाते. क्लिअर? आता याच्या व्हॅल्यूज काय असतात? यांची व्हॅल्यू जी आहे ना बाळांनो, ग्राउंड स्टेटपासून सुरू होऊन जाते द्यायला. जी ऑर्बिट असते ना आपली, तर ग्राउंड स्टेटपासून सुरू करून टाकायचं. n = 1, n = 2, n = 3, n = 4, n = 5. म्हणजे जर कधी सेकंड एक्साइटेड स्टेट कुणी म्हटलं, तर त्याला यांची व्हॅल्यू 3 देऊन टाकायची, +1 करायचं. एक्साइटेड म्हटलं तर, ग्राउंड स्टेट म्हटलं तर यांची व्हॅल्यू 1 पासून सुरू करायची. फर्स्ट एक्साइटेड म्हटलं तर यांची व्हॅल्यू 2. आता दुसरी गोष्ट असते बाळांनो इथं, दुसरी गोष्ट काय असते मी सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट असते इथं, ग्राउंड स्टेटलाच आपण फर्स्ट ऑर्बिट सुद्धा म्हणू शकतो. ऑर्बिट किंवा शेल नंबर जर म्हटलं ना, तर मग लक्षात ठेवायचं की जी नंबर म्हटले ऑर्बिट नंबर तीच. फर्स्ट म्हटलं तर यांची व्हॅल्यू 1, याला आपण सेकंड ऑर्बिट सुद्धा म्हणू शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता असतं काय माहिती का, हे यांच्या व्हॅल्यूवरती तर ठीक आहे, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉन काय होतं माहिती का, एक्साइट होतो कधी? एक्साइट म्हणजे लो टू हाय जाणं, लो एनर्जी लेवल टू हाय एनर्जी लेवल. आता लो टू हाय कसं? लो टू हाय म्हणजे खाली एनर्जी सगळ्यात कमी असते ग्राउंड स्टेटमध्ये. जसं जसं वरती जातो तसं तसं एनर्जी वाढत जाते. तर एक्साइट होणं म्हणजे लो टू हाय जाणं. एक्साइट होणं म्हणजे काय? लो टू हाय जाणं. आणि एक वर्ड असतो डी एक्साइट. एक वर्ड असतो एक्साइट. एक्साइट म्हणजे लो टू हाय जाणं. आणि एक वर्ड असतो डी एक्साइट. डी एक्साइट म्हणजे हाय टू लो येणं. एकदा लो टू हाय, हाय टू लो. आता हे जे सिरीजचे नावं आहेत ना, तर ही सिरीजचे नावं इलेक्ट्रॉन कुठून येतोय म्हणजे डी एक्साइट कुठून होतोय, डी एक्साइट, त्याच्यावरनं या सिरीजचे नावं ठरतात. इथं 2 पॅरामीटर्स असतात बघा, N2 आणि N1, किंवा यालाच बोर्ड्सच्या टेक्स्टबुकमध्ये M आणि N सुद्धा म्हटलंय. ठीक आहे, बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये M आणि N सुद्धा म्हटलंय, काहीच प्रॉब्लेम नाही. M आणि N मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, तर आपण N1 N2 घेऊया. आणि नेहमी लक्षात ठेवायचं N2 ची व्हॅल्यू ही N1 पेक्षा मोठी असते. काय करायचं? नेहमी लक्षात ठेवायचं N2 ची व्हॅल्यू ही N1 पेक्षा मोठी असते. ठीक आहे. तर ठीक आहे, सगळ्या सिरीजमध्ये N1 च्या व्हॅल्यूवरनं फिक्स होतं. N1 म्हणजे कुठं येणार आहे इलेक्ट्रॉन, आणि N2 म्हणजे कुठून येणार आहे. ठीक आहे. डी एक्साइटेशन जे असतं ना, ते कुठून कुठंही होऊ शकतं, पण एक्साइटेशन फक्त ग्राउंडमधनंच होऊ शकतं. आता डी एक्साइटेशन कुठून कुठेही होऊ शकतं, म्हणजे कुठूनही येऊ शकतो इलेक्ट्रॉन, कुठूनही येऊ शकतो इलेक्ट्रॉन. आता लायमन सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 1, बाल्मर सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 2 सिक्वेन्सने, पाश्चन सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 3, ब्रॅकेट सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 4, पीफंड सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 5, आणि हम्फेरी सिरीज म्हणजे N1 ची व्हॅल्यू असते 6. क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? ह्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत ह्या N1 च्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे कुठे इलेक्ट्रॉन येणार आहे. आता कुठून येणार आहे, आता कुठून येणार आहे इलेक्ट्रॉन, हे कसं बघायचं? काहीच नाही रे, 1 मध्ये येणार आहे ना रे. कुठनं येणार आहे? 1 मध्ये येणार आहे. 1 मध्ये कुठून कुठून येऊ शकतो इलेक्ट्रॉन, तुम्हीच बघा. मी 3 कुठं लिहित चाललो रे. हां, कुठून येणार आहे बेटा? 1 मध्ये येणार आहे ना, तर 1 मध्ये कुठून येऊ शकतो? 2 मधून येऊ शकतो, 3 मधून येऊ शकतो, 4 मधून येऊ शकतं, असं इन्फिनिटीपर्यंत चालतं. असं कुठपर्यंत चालतं? इन्फिनिटीपर्यंत चालतं. नेक्स्ट 2 मध्ये येणार आहे, तर 2 मध्ये कुठून येऊ शकतो? 3, 4, 5, 6, असा इन्फिनिटीपर्यंत पासून कुठूनही येऊ शकतो. नेक्स्ट 4 मधून येऊ शकतो, 5 मधून येऊ शकतो, कुठूनही येऊ शकतो. नेक्स्ट 4 मध्ये येणार आहे, तर कुठून येऊ शकतो? 5, 6, आयडिया लागली असेल तुम्हाला.
असं. तर हे सगळे सिरीजवरनं म्हणजे कुठं इलेक्ट्रॉन येणार आहे याच्यावरनं डिसाईड होतं की त्या सिरीजचं नाव काय ठेवायचं. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, पीफंड सिरीज. ठीक आहे, एकदा बघून घ्या, यात काही डाऊट असेल तर बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या नोट्स तर मिळतातच तुम्हाला. चला नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरचा बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरचा कोणता? बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचं काय? बोहर्सवरतीच हा चॅप्टर पूर्ण आहे. ॲटम्सवाला सेक्शन बोहर्स मॉडेलवरतीच आहे, पहिले सांगतोय. आता काय काय क्वेश्चन येतात हे सगळे तुम्हाला इथं दिसत आहेत. ठीक आहे, काय काय क्वेश्चन येतात हे सगळे तुम्हाला इथं दिसत आहेत. आता आपण बोहर्स पॉस्ट्युलेट बघूया. बोहर्सचे पॉस्ट्युलेट असतात बाळांनो, किती पॉस्ट्युलेट असतात? 3 पॉस्ट्युलेट आहेत बोहर्सचे. काय आहेत? बोहर्सचे 3 पॉस्ट्युलेट आहेत. ते 3 पॉस्ट्युलेट काय असतात, कसे असतात ते बघूयात आपण. चला लक्ष द्या इकडे. आता पहिलं पॉस्ट्युलेट आहे इलेक्ट्रॉन्स. आता ठीक आहे, पॉस्ट्युलेट नंतर बघूया. तुम्हाला पॉस्ट्युलेटवर थेरी क्वेश्चन आला तर काय असतो ते बघा फक्त आधी. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात न्यूक्लियसच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये. इन शॉर्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. इन शॉर्ट काय होत आहे? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत म्हणजे काय बाळांनो? कोणतीही गोष्ट पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तर त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असतेच. सर्क्युलर मोशन कोणताही पार्टिकल जर करत असेल तर त्याला गरज असते सेंट्रिपिटल फोर्सची. कशाची गरज असते? सेंट्रिपिटल फोर्सची. आता तो सेंट्रिपिटल फोर्स कुणी ना कुणी प्रत्येक वेळेस प्रोव्हाइड करून जातं. तो सेंट्रिपिटल फोर्स प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी प्रोव्हाइड करून जातं. तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असतं? या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोण प्रोव्हाइड करतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करतंय. ठीक आहे, ओके. तर हा पहिला पॉस्ट्युलेट. डिटेलमध्ये फॉर्म्युलेशन पुढच्या स्लाइडवरती बघूया. द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स्ड व्हॅल्यूज सच दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन दिस ऑर्बिट्स इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. जे रेडियस असतात ना ऑर्बिटच्या, तर त्या ऑर्बिटच्या रेडियस काही सर्टन व्हॅल्यूजच घेऊ शकतात. बरोबर आहे, बरोबर आहे. काही सर्टन व्हॅल्यूजच घेऊ शकतात, जसं की n=1, n=2 व्हॅल्यूज बघितल्या ना आपण nच्या. तर जे अँग्युलर मोमेंटम असतं, आता मला सांगा सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्कलमध्ये फिरतोय पार्टिकल, त्याच्याकडे काही ना काही अँग्युलर मोमेंटम असणार. अँग्युलर मोमेंटम म्हणजे mvr असणार. ते mvr जे असतं तो h/2π इंटिग्रल मल्टिपल असतो. ठीक आहे, नेक्स्ट. अँड इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट हॅव्हिंग लोअर एनर्जी. इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करू शकतो, म्हणजे एक्साइट सुद्धा होऊ शकतो खालून वरती आणि डी एक्साइट सुद्धा होऊ शकतो वरतून खाली. In doing so, it emits a photon of energy. In doing so, it emits a photon of energy equal to difference in the energy in the two orbit. म्हणजे जर इलेक्ट्रॉन इथून इथं येतोय तर प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगवेगळी असते. जर इलेक्ट्रॉन इथून इथं जम्प करतोय तर तो किती एनर्जी, किती फोटॉन काय इमिट करणार? फोटॉन इमिट करणार. किती एनर्जीचा? जेवढी या ऑर्बिट्सच्या मध्ये एनर्जीचा गॅप आहे तेवढा. ठीक आहे, तर हे होते तुमचे पॉस्ट्युलेट. जर क्वेश्चन आला तर असं लिहायचं. नेक्स्ट बाळांनो, मी फॉर्म्युलेस सांगतो तुम्हाला फर्स्ट पॉस्ट्युलेट सेकंड पॉस्ट्युलेटचे. पहिला पॉस्ट्युलेट जो होता तर तो काय होता? सेंट्रिपिटल फोर्स जो असतो तुमचा, तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तर 2 चार्जेसच्या मध्ये असतो ना, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणता? न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉनच्या मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करतो. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचा मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करतो? प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. आता
सेंट्रिपिटल फोर्सचा काय फॉर्म्युला असतोय? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो बाळांनो mv²/r. ओके ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा काय फॉर्म्युला असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला असतो kq1q2/r². आता Q1 Q2 म्हणजे चार्ज असतात ना, तर आपण Q1 Q2ला काय घेणार? मी खूप डेप्थमध्ये सांगतोय, बुक्समध्ये इतक्या डेप्थमध्ये मिळत नाही, तर थोडंसं लक्ष असू द्या, ठीक आहे. Q1 म्हणजे समजा आपण घेऊ चार्ज ऑफ न्यूक्लियस. Q1 म्हणजे समजा आपण घेऊ चार्ज ऑफ न्यूक्लियस आणि Q2 म्हणजे आपण घेतला समजा चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. न्यूक्लियसवरती कुठून चार्ज येतो? न्यूक्लियसवरती कुठून चार्ज येतो? न्यूक्लियसमध्ये काय असतात? न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स. तर न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स. तर एका प्रोटॉनवरती चार्ज ई असतो, प्लस ई असतो. त्यात असतात झेड प्रोटॉन्स. तर न्यूक्लियसचा चार्ज झाला झेड टाइम्स ई. न्यूक्लियसचा चार्ज किती झाला? झेड टाइम्स ई. ओके. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती असतो? ई असतो. ठीक आहे ना. मग पुट करा ना सगळ्या व्हॅल्यू. सगळं तर आहे आपल्याकडं. आणि के जे असतं ना, केला आपण 1/4πε0 सुद्धा लिहिलं तरी चालतं. 1/4πε0 लिहिलं तरी चालतं. याची व्हॅल्यू 1/4πε0 ची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻⁻12. ठीक आहे, ही असते. आणि याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे भेटतं तुम्हाला 9 इंटू 10⁻⁹. काय भेटतंय? 9 इंटू 10⁻⁹. क्लिअर इथपर्यंत? चला ठीक आहे. व्हॅल्यूजचं तर डिस्कशन झालं, तर व्हॅल्यूज पुट करून टाकू. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? mv²/r. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणता? kq1q2/r². के q1 म्हणजे झेड, q2 म्हणजे e/r². तर बाळांनो इथं एक फॉर्म्युलेशन बनतंय बघा. mv²/r इज इक्वल्स टू kz e²/r². तर हे फॉर्म्युलेशन थोडंसं लक्षात ठेवा. याचा आपण पुढे यूज करणार आहोत. आणि याला जर तुम्हाला वाटतंय सिम्प्लिफाय करायचं तर येस, हे सिम्प्लिफाय होऊ शकतं. mv² इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो kz e²/r. एकच गोष्ट आहे, आर आर कॅन्सल केला मी इथं. एकच गोष्ट आहे, इथं काय केलं मी? आर आणि आरला कॅन्सल केलं. बघा, हे डिटेलमध्ये फक्त आपण फर्स्ट पॉस्ट्युलेट बघितला आहे. हा डिटेलमध्ये आपण काय बघितलं आहे? फक्त फर्स्ट पॉस्ट्युलेट बघितला आहे. क्लिअर आहे का? बघा, क्लिअर? चला, तर मग हा झाला फर्स्ट पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट बद्दल डिस्कस करूया. आता लक्ष द्या, फर्स्ट पॉस्ट्युलेटचं हे फॉर्म्युलेशन आणि सेकंड पॉस्ट्युलेटचं जे आपण आता फॉर्म्युलेशन करणार आहोत, ह्या दोघांना मिळून रेडियस आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन होतं. काय होतं? याला आणि त्याला, या दोघांना मिळून रेडियस आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन होतं. तर सेकंड पॉस्ट्युलेट काय म्हणत होता? की अँग्युलर मोमेंटम जे असतं ते h/2π इंटिग्रल मल्टिपल असतं. अँग्युलर मोमेंटम काय असतंय? h/2π इंटिग्रल मल्टिपल असतंय. आणि बाळांनो, अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला होता? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला होता mvr इज इक्वल्स टू nh/2π. तर हे पण एक फॉर्म्युलेशन फर्स्ट आणि सेकंड पॉस्ट्युलेटचं तुम्हाला कळालं असेल. फर्स्ट पॉस्ट्युलेटचं ते आणि सेकंडचं हे. ह्या दोघांवरनंच आपण एनर्जीचं डेरिव्हेशन करतो, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन करतो, रेडियसचं डेरिव्हेशन करतो. डोंट वरी, तिन्ही एकाच लेक्चरमध्ये उडू आपण. ठीक आहे, हे झालं तुमचं. अरे बाबा, क्या हो गया रे बाबा. चलो, चलो. थर्ड पॉस्ट्युलेट काय असतो माहिती का? थर्ड पॉस्ट्युलेट एनर्जीबद्दल, ते फोटॉन वगैरे रिलीज करतो त्याबद्दल बघितलं ना, त्याबद्दल आपण बघूया थोडंसं अजून डेप्थमध्ये जाऊया. ठीक आहे, चला. समजा माझ्याकडे 4 ऑर्बिट आहेत. समजा माझ्याकडे 4 ऑर्बिट्स आहेत, E1, E2, E3 आणि E4. आणि हे जे ऑर्बिट्स असतात ना इलेक्ट्रॉन्सच्या, पण ह्या लो टू हाय एनर्जी असतात. म्हणजे खाली एनर्जी लो असते आणि वरती एनर्जी हाय असते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता समजा माझा इलेक्ट्रॉन डिएक्साइट होत आहे. समजा इलेक्ट्रॉन होता इथे. इलेक्ट्रॉन इथून आला इथे. तर मला सांगा, इलेक्ट्रॉनने जे आहे ना जंप केली, कुठून कुठे जंप केली? आता E3 मधनं E1 वर जंप केली इलेक्ट्रॉनने. कुठून कुठे जंप केली? E3 वरनं E1 वर जंप केली. तर आता मला सांगा, E3 वरनं E1 वर जंप केली, याच्यात काही प्रॉब्लेम नाही.
पण E3ची एनर्जी जी असते ती हाय असते आणि E1ची एनर्जी असते लो एका दोघांच्या कंपॅरिझनमध्ये. तर बाळांनो जास्त मधून कमी एनर्जीत आला तर काही एनर्जी कमी झाली का नाही झाली त्याची? अरे झाली ना रे बाबा, एनर्जी कमी झाली ना त्याची. तर ही जी एनर्जी असते तर तो इमिट करतो कशाच्या फॉर्ममध्ये इमिट करतो? तो इमिट करतो एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. कशाच्या फॉर्ममध्ये इमिट करतो? इमिट करतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. फोटॉन्स काय असतं डुअल नेचरमध्ये बघूयात. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? आता बघा, जी एनर्जी फोटॉनची आहे तर ती एनर्जी असते E3 मायनस E1. किती एनर्जी असते ती? E3 मायनस E1. आता ही डेल्टा ई म्हणजे फोटॉनची एनर्जी. बा ईचा फॉर्म्युला hc/λ पण असतो. तर जी फोटॉनने इमिट केला आहे, फोटॉन इमिट झाला आहे, त्याची काही वेवलेंथ असणार आहे. तर त्याची वेवलेंथ hc/λ ने कॅल्क्युलेशन करू शकतो आणि इकडे आपण लिहितो E3 मायनस E1. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे आपण एकदम डिटेलमध्ये बघितलं आहे. हे इथपर्यंत क्लिअर आहे का? फर्स्ट पॉस्ट्युलेट, सेकंड पॉस्ट्युलेट, थर्ड पॉस्ट्युलेट एकदम डिटेलमध्ये असं आपण त्याचं डिस्कशन एकदम केलं आहे सुंदर अशा प्रकारे. सुंदर अशा प्रकारे आपण त्याचं डिस्कशन केलेलं आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, हे झालं फर्स्ट पॉस्ट्युलेट, सेकंड पॉस्ट्युलेट. दोघांचे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे पण कन्सेप्ट थोडासा इम्पॉर्टंट आहे, बुकमध्ये इतक्या डेप्थमध्ये नाही दिलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. आता नेक्स्ट जे डेरिवेशन असतं ना रेडियस ऑफ ऑर्बिट आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑर्बिटचं, आय थॉट मला असं वाटतं की ते डेरिवेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरला काय काय बघणार? रेडियसचं डेरिवेशन, व्हेलॉसिटीचं डेरिवेशन, एनर्जीचं डेरिवेशन. एकाच फ्लोमध्ये तिन्ही डेरिवेशन्स होतील. तसा हा लेक्चर छोटाच आहे पण एकाच फ्लोमध्ये आपले तिन्ही डेरिवेशन्स होऊन जातील म्हणून. ठीक आहे, तर होप्सो तुम्हाला डिटेलमध्ये कळत असणार की काय चाललं आहे, बोर्सचे पॉस्ट्युलेट काय, स्पेक्ट्रल सिरीजच्या याचे नावं, सायंटिस्टचे नावं तुम्ही लक्षात ठेवसाल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर.